नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हान्स एमपीएससी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. बघा, आजपासून आपण चालू घडामोडी बॅच 2023-24 ही आपली बॅच आजपासून सुरू होत आहे. ठीक आहे. तर या बॅच बद्दलची जी काही थोडक्यात माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. बघा, येणाऱ्या काळात ज्या काही एक्झाम आहे, ज्या काही परीक्षा आहेत, त्यामध्ये राज्यसेवा त्यामध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 ही कधी परीक्षा आहे? ही होणार आहे एप्रिल महिन्यामध्ये. मग यामध्ये राज्यसेवा आहे, वनसेवा, कृषी सेवा आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या सर्वांची एक कंबाईन परीक्षा म्हणजे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा हे एप्रिलमध्ये आहे. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 ही जून महिन्यामध्ये होणार आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये ज्या काही सरळ सेवा आता एक्झाम होणार आहेत त्या सर्व एक्झामसाठी हा कोर्स असणार आहे. तर बघा, या कोर्समध्ये नेमकं आपण काय कव्हर करणार आहे आणि कंटेंट कशा प्रकारे असणार आहे, तुम्हाला काय काय या ठिकाणी मिळणार आहे. तर आपण जवळपास 18 महिन्यांचं करंट अफेअर यामध्ये कव्हर करणार आहे. म्हणजे 18 महिन्यांचं म्हणजे याची व्हॅलिडिटी किती आहे? 6 महिने आहे. 6 महिने असल्यामुळे आपण 1 जानेवारी 2023 पासून, ठीक आहे, पुढे डिटेल दिलेल्याच आहेत. 1 जानेवारी 2023 पासून ते जवळपास व्हॅलिडिटीचा जर विचार केला तर जून 2024 पर्यंत तुम्हाला करंट अफेअर या ठिकाणी मिळणार आहे. तर आपण काय केलेलं आहे की जे हा जो आपला कोर्स असतो, हा कोर्स आपण टेस्ट सिरीज सारखा म्हणजे जसं क्वेश्चन आणि आन्सर फॉर्मॅटमध्ये हा काय असतो आपला क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये आपला हा कोर्स आहे. म्हणजे थोडं आपण याला इंटरेस्टिंग केलेलं आहे. डायरेक्टली थेरी न घेता आपण क्वेश्चन आन्सर घेतलेले आहेत. तर त्याचा आपण पूर्ण टॉपिक आपण 15 टॉपिक मध्ये काय करतो, डिवाइड करतो. ठीक आहे, एक मिनिट. हे पूर्ण टॉपिक आपण 15 टॉपिक मध्ये आपण काय करतो, डिवाइड करतो आणि मंथ वाईज आणि टॉपिक वाईज दोन्ही प्रकारे तुम्हाला करंट अफेअर दिलेलं राहील की कोणत्या महिन्यातलं करंट अफेअर म्हणजे कोणता प्रश्न कोणत्या महिन्यातला आहे हे सर्व तुम्हाला डिवाइड करून दिलेलं आहे. त्यानंतर मग हे जे क्वेश्चन आन्सर आहे याचा अनालिसिस पण राहील, त्याचे व्हिडिओ राहतील याच पद्धतीचे. तर त्याचा वॉच टाइम 3 पट असणार. आणि सोबत बघा, जे क्वेश्चन आन्सर आपण घेतलेले आहे त्याचे तुम्हाला म्हणजे त्याच्या टेस्ट पण आपण बनवलेले आहेत, ज्या तुम्ही ॲपवर सोडवू शकता 2 वेळा. म्हणजे तुम्हाला जर ज्यांना कोणाला रिव्हिजन वगैरे करायची असते फास्ट, ते काय करतात, आधी व्हिडिओ बघतात किंवा काय करतात, PDF वाचतात. त्यानंतर रिव्हिजनसाठी काय करतात, ते प्रश्न सोडवतात. म्हणजे तुम्ही पण सोडवू शकता, प्रश्न सोडवतो आपण. तर ते प्रश्न तुम्हाला ॲपवर सोडवता येतील. ठीक आहे. आणि व्हॅलिडिटी 6 महिने. सर्व PDF नोट्स वगैरे सर्व तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल, ज्याच्या तुम्ही प्रिंटआउट वगैरे सुद्धा काढू शकता. ठीक आहे. तर यामध्ये बघा, आता तुम्हाला तर सांगितलं की हा आपला 18 महिने आपण कव्हर करणार आहे. आता यामध्ये आपण काय कव्हर करणार आहे ते महत्वाचं आहे. बघा, मार्केटमध्ये जेवढे काही महत्वाचे सोर्स आहेत त्यात एक म्हणजे परिक्रमा आहे महत्वाचा, सर्वच जण रेफर करतात. हा आपला सोर्स असणार आहे क्वेश्चनचा. त्यानंतर एक सिम्प्लिफाईड पण चांगला आहे, सिम्प्लिफाईड करंट अफेअरसाठी, किंवा तुम्ही जो वापरत असाल तुम्ही तो वापरा, पण आपण हे यामध्ये आपले सोर्स आहेत. आणि GK टुडेची जी साईट आहे त्यावरचे सर्व म्हणजे हे 3 सोर्स मधले सर्व मित्रांनो महत्वाचे जे काही पॉइंट्स आहेत त्यावर मी प्रश्न काढलेले आहेत. सोबत त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा शॉर्ट मध्ये घेतलेलं आहे, जेणेकरून तुमचा टाइम वाचावा यासाठी आपण हे केलेलं आहे. म्हणजे पूर्ण वर्षाचा जर आपण विचार केला तर तुमचं हे तिन्ही मधले इम्पॉर्टंट जे काही घटक आहेत ते फक्त तुमचे एका वर्षाचा जर आपण विचार केला तर 15 ते असं म्हणा की 20 तासामध्ये, त्यापेक्षा पण कमी लागू शकतो, पण आपण जवळजवळ पकडू की 15 ते 20 तासामध्ये तुमचं हे सर्व मी एका वर्षाचं करंट अफेअर चांगल्या प्रकारे कव्हर करून देणार आहे. ठीक आहे. तर हे झालं सोर्स बद्दल. त्यानंतर आता तुम्हाला यामध्ये काय काय मिळणार आहे एकदा लक्षात घ्या. तुम्हाला यामध्ये PDF मिळणार आहे, ज्याची तुम्ही प्रिंटआउट काढू शकता. या ठिकाणी मी PDF 2 प्रकारचे तयार केलेले आहेत. म्हणजे आपलं एक तर टेस्ट सिरीज सारखं आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे. तर एक तुम्हाला फक्त क्वेश्चनची PDF मिळेल. ज्यांना फक्त प्रश्न सोडवायचे असतात त्यांच्यासाठी काय असेल,
क्वेश्चनची PDF असेल, जसा क्वेश्चन पेपर असतो त्यामध्ये आन्सर वगैरे काही नसतील, फक्त प्रश्न असतील आणि आन्सर शेवटी दिलेले असतील. दुसरी PDF आहे क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन, ही तुमच्यासाठी महत्वाची आहे. दुसरी PDF कोणती आहे? क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशनची PDF आहे, ज्याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि ते तुम्हाला रीड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग जेव्हा तुम्ही प्रिंट काढून रीड कराल तर नंतर आहे एनालिसिसचे तुम्ही काय पाहू शकता, व्हिडिओ पाहू शकता, ज्याचा वॉच टाइम 3 टाइम्स आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की टेस्ट ह्या आपल्या अप्लिकेशनवर, ॲडव्हान्स MPSC अप्लिकेशनवर, ज्यावर हा कोर्स तुम्ही परचेस कराल त्याच ठिकाणी तुम्हाला एक टेस्ट म्हणून फोल्डर दिसेल आणि त्या ठिकाणी सर्व टेस्ट तुम्ही सोडवू शकता. त्या ॲपवर हेच क्वेश्चन असणार आहे, म्हणजे जे आपण इथे बघणार आहे हेच क्वेश्चन या टेस्टमध्ये असतील. याचं एक्सप्लेनेशन पण डिटेल तुम्हाला ॲपवरच दिसेल, त्याचा पण तुम्ही उपयोग करू शकता. तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. तर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट अशा प्रकारे तुम्हाला करंट अफेअरमध्ये येईल किंवा आलेलं पण आहे. आता तुम्हाला जर माहीत नसेल तर प्रत्येकच एक्झाममध्ये आपले काही ना काही क्वेश्चन आपले येतात, म्हणजे आपण जे क्वेश्चन घेतो त्या बेसवर काही क्वेश्चन येतात. आता सुद्धा जी 17 तारखेला कंबाईन मुख्य परीक्षा झाली त्यामध्ये पण 5-6 क्वेश्चन आपल्या नोट्सच्या आधारित होते. तर बॅचच्या मुलांना बऱ्यापैकी त्यामध्ये मार्क्स मिळालेले आहेत. 7-8 पर्यंत मुलं गेलेले आहेत. म्हणजे तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट नक्की या बॅचमुळे मिळेल. आणि ही सर्व डिटेल्स जी आहे तुम्हाला ॲडव्हान्स MPSC हे जे ॲप आहे हे ॲप डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. ॲडव्हान्स MPSC ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हा कोर्स मिळेल. तसेच ॲडव्हान्स MPSC हे जे टेलिग्राम चॅनल आहे, ठीक आहे, @advance MPSC हे टेलिग्राम चॅनल, त्यावर सुद्धा तुम्हाला सर्व डिटेल्स या कोर्सचे टाकलेले आहेत. तसेच तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सॲपला मेसेज जरी केला, जर तुम्हाला काही क्वेरीज किंवा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्या ठिकाणी मेसेज मला करू शकता. ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रिप्लाय दिला जाईल. तर अशा प्रकारे आपण ही बॅच कव्हर करणार आहे मित्रांनो. नक्कीच तुम्हाला या बॅचचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.